बांगलादेशला ठोकत भारतीय संघाने केला एक ऐतिहासिक मोठा विजय, जो WTCसाठी खूप महत्त्वाचा होता. आणि त्यामध्ये बांगलादेश संघाने जे डॉमिनन्स केला, म्हणजे तुम्ही 2 डे आपल्याला एक पण मॅच खेळायला भेटली नाही आणि किंवा एक पण बॉल टाकायला भेटला नाही. आणि त्यामध्ये 2 मॅच म्हणजे 2 दिवस मॅच डिले होता. त्यानंतर हे वाटत नव्हतं की मॅच जिंकणार, कारण की तुम्ही 2 मॅच डिले होता. त्यानंतर फक्त 107 तर 3 विकेट बांगलादेशचा होता. 4था डे लागतो, 4था डे आणि 5वा डे हा खूप क्रिकेटचा ऐतिहासिक दिवस होता. ह्या 2 दिवसामध्ये खूप रन आणि खूप विकेट पडले. असं आपल्याला टेस्ट मॅच कधीही दिसायला मिळत नाही, ज्यामध्ये आपल्याला दोन्ही टीमकडून चांगला खेळ पाहायला भेटतो. बांगलादेशने पण चांगला प्रदर्शन केला, पण थोडं त्यांनी कुठंतरी कमतरता दिसली. पण त्यामध्ये जे भारतानं डॉमिनंट केला, म्हणजे भारताने एक प्रकारे जी होम सिरीज होती त्यामध्ये त्यांनी गाजवलं आहे की भारतीय सरजमीनवर कोणतीही मॅच, कोणतीही टेस्ट जिंकला जिंकूच शकत नाही. लगातार हे 15वी टेस्ट जिंकला आहे जवळपास, जी भारतीय सरजमीनवर 2013 पासून जिंकत आहे. या टेस्ट मॅचमध्ये आपल्याला पाहायला भेटले की संपूर्ण भारतीय टीमकडून एक एकता दिसली, ज्यामध्ये बॉलर आणि बॅट्समन दोन्हींनी पण रन बनवले. आणि ज्या प्रकारे विकेट टेक केली बॉलरनी आणि फलंदाजांनी आपले एक मनोबल दाखवलं. आणि जे 10 ओव्हरामध्ये एवढे रन बनवले आणि त्यानंतर जे बॅट्समॅनगिरी केली, त्यात म्हणजे खूप फरक पडला, तो म्हणजे यशस्वी जयस्वालचा. यशस्वी जयस्वालने खूप अप्रतिम कामगिरी केली. ती इंग्लंड टेस्टमध्ये पण त्यांनी चांगला केला. त्यानंतर बांगलादेश फर्स्ट टेस्टमध्ये तिथे पण चांगला केला. आणि त्यानंतर आता सेकंड टेस्ट जो महत्त्वदायक होता, त्यामध्ये त्यांनी दोन्ही इनिंगमध्ये आपली एक हाफ सेंचुरी करून भारतीय संघाला मजबूत स्थितीमध्ये होते. आता WTC काही दूर, फायनल दूर नाही. भारत 100% आहे की आता WTCसाठी पात्र होणार फायनलमध्ये. त्यानंतर बुमराची गोलंदाजी, अश्विन अण्णाची गोलंदाजी आणि जडेजाची गोलंदाजी, आणि हे 2 स्पिनर आपल्याला WTCसाठी यंदा तर मला माहीत आहे की भारत WTC फायनल जिंकणार 2025मध्ये. आणि त्यानंतर जी सिरीज होण्याआधी बांगलादेशने म्हटलं होतं की भारताला हरतो, पण मला सांगा, भारतसारख्या जी स्ट्रॉंग टीम आहे आणि ते प्लेयर नाही, गँगस्टर आहे, त्यांना हरवणं एवढं आसान नाही. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.